हॅलो एव्हरीवन, आज आपण टक्केवारीचा टॉपिक बघत आहोत. पण टक्केवारीच्या टॉपिक मध्ये पण जेव्हा पॉइंट आले आणि अशी पॉइंटची संख्या आली तर त्यांची टक्केवारी कशी काढायची ती पण शॉर्टकट पद्धतीत ते आपण पाहणार आहोत. बघा, याच्या अगोदर आपण काय केलं की ज्याच्यामध्ये पॉइंट नाहीये अशा संख्येची टक्केवारी शॉर्टकट मध्ये कशी काढायची ते पाहिलेलं आहे. आता आपण काय करतोय की जेव्हा पॉइंट त्या संख्यामध्ये आले तर ती कशा पद्धतीत शॉर्टकट मध्ये काढायचं ते पाहणार आहोत. आणि खूप सोपी पद्धत आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. चला आपण सुरू करू. आता लक्षात घ्या, आपल्याला ह्या ट्रिक मध्ये एक गोष्ट फिक्स आहे. लक्षात घ्या, एक गोष्ट फिक्स आहे. ती कुठली आहे ते पण सांगते. परंतु सगळ्यात पहिले काय करायचं की ज्या संख्या आपल्याला दिसतायत, बघा आता 25 चे 2.5% काढायचे. ज्या पण संख्या आपल्याला दिसतायत त्यांचा सगळ्यात पहिले आपल्याला गुणाकार करायचा आहे. मल्टिप्लिकेशन, गुणाकार करायचा आहे. आणि इथे पॉइंट आहे नाही हे सुरुवातीला डोक्यात घ्यायचं नाही. सरळ आपल्याला 25 दिसतायत तर इथे आपण 25 गुणिले 25 जरी केलं तरी पण चालेल. डायरेक्ट किती येतं? 625 येतं. बघा, 25 गुणिले 25 करायचं. पहिले आपण गुणाकार केला, किती आला इथे? आपलं 625 आला. मग आपल्याला दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आहे, हीच मेन स्टेप आहे की आपल्याला फिक्स शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे. लक्षात घ्या, काय? शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे. मग आता हा 1 हा 2, मग पॉइंट इथे येणार. पण इथे पण एक पॉइंट आहे, याचा पण विचार करावा लागेल. म्हणून आपण आपली ट्रिक नुसार फिक्स काय, शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे. परंतु हा जो एक पॉइंट आहे हा शेवटचा 1 अंक सोडून आहे. बरोबर आहे. म्हणून ह्याला काय करावं लागेल, याला एक घर पुढे जावं लागेल आणि पॉइंट इथे द्यावा लागेल. लक्षात घ्या, मी इथे काय केलं, आपले शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचं फिक्स आहे. परंतु इथे हा जो पॉइंट आहे तो 1 अंक सोडून आहे. म्हणून आपण काय केलं, 1 2 3 सोडून इथे पॉइंट दिला आणि इथे 0 घेतला. आता याला अजून एक पद्धतीत तुम्ही करू शकता. सरळ 25 चे 2.5 गुणाकार करायचा. म्हणजे इथे 2.5 न गुणले तर इथे पॉइंट येणार. म्हणजे तो पॉइंट इथे आला तर 1 2, हे 2 घर सोडून इथेच येणार. म्हणजे कुठलंही केलं तरी हेच उत्तर येणार. आणि ते काय नाही म्हणून आपण काय केलं, 0 घेतलं. बघा, अजून व्यवस्थित समजण्यासाठी दुसरं उदाहरण बघू. 8 चे 1.12%. आता इथे काय होतं, पॉइंट नंतर एकच अंक होता. इथे पॉइंट नंतर 2 संख्या आलेल्या आहेत, 2 अंक आलेले आहेत. बघा, मग इथे काय करावं लागेल, सरळ पॉइंट नाहीये म्हणून सरळ गुणाकार करून घेऊ. 112 गुणिले 8, नॉर्मल आपला गुणाकार करून घ्यायचा पहिल्या स्टेप मध्ये. 8 दुने 16, 8 1 8 आणि 1 9, 8 1 8. काय आलं बघा, इथे 896 आलं. आपला नियम काय, शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. 1 2, चलो पॉइंट देऊन टाकला. पण आता काय, हा जो पॉइंट आहे प्रश्नातला तो शेवटचे 2 अंक सोडून आहे. म्हणून याला आपल्याला काय करावं लागेल, 2 घर पुढे जावं लागेल. बघा, हा एक घर इथे आला आणि पुन्हा अजून एक घर. आता इथे घरला तर काही अंक नाहीये म्हणून इथे आपण काय करू, 0 देऊन टाकू आणि हा पॉइंट इथे देऊन टाकू. इकडे काही नाही म्हणून 0, कारण टोटल 4 अंक सोडून आपल्याला पॉइंट द्यावं लागेल. बघा, आता पुढचं उदाहरण आपण बघतोय त्यामध्ये काय करायचंय, इथे 500 चे 87.5% काढायचे. सरळ आपण काय करू, गुणाकार करून टाकू. बघा, इथे पॉइंट नाही असं समजून सिंपल गुणाकार करून टाकू. 875 गुणिले 5, नंतर 2 शून्य दिले तरी चालतात. बघा, 5 5 25, 5 7 35 36 37, 5 8 40 41 42 43. आता इथे काय आलं बघा, 43 75 आणि हे 2 शून्य. आता इथे काय करावं लागेल आपल्याला, हे शेवटचे 2 अंक सोडून आपल्याला पॉइंट द्यावा लागतो इथे. मग आपण काय करणार, आपले शेवटचे 2 अंक आणि हा इथला एक 3, म्हणून आपल्याला 1 2 3 3 सोडून इथे पॉइंट द्यावा लागेल. आणि पॉइंट नंतर शून्याला काही व्हॅल्यू नसते. मी ते काय करते, शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा की शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचं हे फिक्स आहे, हे फिक्स आहे. परंतु इथला पॉइंट किती अंक सोडून आहे त्या फिक्स मध्ये हे ऍड करायचे आपल्याला. समजा आता आपण काय केलं, 2 अंक सोडून म्हणल्यावर इथे येणार. परंतु हा इथं एकच अंक होता म्हणून पुढे एक घर पुढे गेलो. आता उदाहरणार्थ इथे 2 अंक होते म्हणून 2 घर पुढे गेलो. म्हणजे आपल्याला काय करायचं, शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. परंतु काय करायचं आहे, हे पॉइंटचा पण हिशोब त्याच्यामध्ये लावायचा आहे. आता आणखी एक उदाहरण आपण बघू. बघा,
1200चे 13.2% किती येणार? गुणाकार करावा लागेल आपल्याला इथे. 132 गुणिले 12 आपण गुणाकार करून टाकू आणि हे 2 शून्य नंतर देऊन टाकू. बघा 12 दुने 24, 12 2 24, 12 त्रिक 36, 37, 38, 12 1 12, 13 14 15, 12 1 12, 13 14 15 किती आले हे? 1584. आणि हे 2 शून्य बाकी होते ना, हे इथे देऊन टाकू. काय नियम आहे आपला? शेवटचे 2 अंक सोडून आपल्याला काय करायचं आहे? पॉइंट द्यायचा आहे. 1 2 हे 2 अंक सोडून आपण इथे पॉइंट देणार. परंतु हा पॉइंट नंतरचा 1 आणि आपले 2 असे 1 2 3 सोडून इथे पॉइंट देऊ आणि हे 2 शून्य कट. आपले फिक्स असतात 2 आणि इकडचे पण 1 असे टोटल 3 सोडून आपण पॉइंट दिला, कारण याच्यावर डिपेंड येते. समजा आता पॉइंट नंतर 1च असेल तर 1 घर पुढे जावं लागेल फिक्सच्या. आता इथे 2 होते म्हणून आपण 2 घर पुढे आलो. आता बघा 180चे 10.5%. आता इथे काय करावं लागेल आपल्याला? 105 गुणिले 18 करून टाकू. 18 पाचे 90, 18 पाचे 90. हा 9शी 9 18 1 18 काय आलं इथे? 1890. आणि हा एक शून्य इथे देऊन टाकू. बघा आपण याचा गुणाकार केला. आपला नियम काय आहे? फिक्स 2 शेवटचे अंक सोडून पॉइंट द्यायचा. आपले 2 आणि हा इथला 1 अंक असे टोटल 3 अंक सोडून 1 2 3 अंक सोडून पॉइंट द्यायचा. पॉइंट नंतर शून्याला काही व्हॅल्यू नसते. बघा खूप सोपं आहे. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की सरळ 2 संख्यांचा गुणाकार करून घेतला. गुणाकार केल्यानंतर काय केलं आपण? गुणाकार केल्यानंतर जे पण इथे उत्तर आलं त्याचा आपला फिक्स नियम आहे की शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा आणि त्याच्यामध्ये ह्या पॉइंट नंतर किती अंक आहेत तो पण ऍड करायचा. असं टोटल ऍड करून पॉइंट देऊन टाकायचा. बस एवढं सोपं आहे. अजून पण आपण काही व्यवस्थित समजून घेऊ, अजून काही उदाहरणं घेऊ जेणेकरून हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. बघा आता थोडे चेंज झालेले आहेत एक्झाम्पल. पहिले जो पॉइंट होता तो ह्या साइडनी ह्या संख्येला पॉइंट होता. आता जो पॉइंट आहे तो पलीकडच्या संख्येला आलेला आहे. आता बघा 85.9 आता इकडे पॉइंट आलेला आहे. पहिले काय होता की 9% किती याच्यातच आपल्याला पॉइंट विचारलेला होता. परंतु ट्रिक तीच आहे, ट्रिक काही बदललेली नाहीये. आता 85.9चे 9% काढायचे आहे. तीच ट्रिक वापरायची. काय ट्रिक आहे आपली? पहिले तर सरळ सोपा गुणाकार करून घ्यायचा. बघा काय गुणाकार करायचा? 859 गुणिले 9. इथे पॉइंट आहे सुरुवातीला डोक्यात घेऊ नका, सरळ गुणाकार करा. 9 9 81, 9 5 45 आणि 8 53, 9 8 72 आणि 5 77. बघा इथे काय उत्तर मिळालेलं आहे? 77 31. हा सरळ गुणाकार केला आपण, 77 31 आले. पुढे काय आहे? आपली फिक्स ट्रिक आहे, शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. परंतु इथे पण हा जो पॉइंट आहे शेवटचा 1 अंक सोडून आहे म्हणून आपले 2 आणि हा इथला 1 असे टोटल 1 2 3 सोडून इथे पॉइंट द्यायचा आहे. झालं आपलं इथे उत्तर. बघा 2.2चे 2%. सरळ गुणाकार करा. बघा पॉइंट बाजूला ठेवा. 22 दुने किती होतात? बघा 22 दुने किती होतात? 44 होतात. काय आहे? शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. 1 2. आता हे 2 झाले आपले फिक्स ट्रिक नुसार आणि इथला हा 1. बघा पॉइंट नंतरचा हा 1 आणि आपले 2 3 झाले. सो 1 2. आता इथे काय नाही म्हणून एक शून्य देऊन टाकला आणि इकडे द्यायचा पॉइंट. बघा 1 2 3 आपले फिक्स 2 आणि हा इथला 1 3. आता पॉइंट दिला आणि इकडे काही नाही म्हणून शून्य दिला. आता पुढे बघा 448.2चे 11% आपल्याला काढायचे आहे. सरळ आपल्याला करायचा गुणाकार. आपण इथे गुणाकार करून टाकू. 448 2 गुणिले 11. आता इथे हा जो पॉइंट आहे तो सध्या बाजूला ठेवायचा. सरळ सिंपल आपण याचा गुणाकार करून घेऊ. 11 दुने 22, 11 8 88 89 90, 11 4 44 आणि 9 किती होतात? 44 आणि 9 53 आणि 11 4 44 44 45 46 47 48 49. आता काय आहे बघा, हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला? आपला फिक्स शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा आणि हा जो पॉइंट आहे 1 अंक सोडून आहे म्हणजे आपले 2
आणि याचा हा 1, म्हणून 1 2 3 3 अंक सोडून इथे पॉइंट दिला. बघा आता पुढचं आहे 333.3 चे 3% काढायचे आहे. बघा आता काय करावं लागेल, गुणाकार करायचा. 3 त्रिक 9, पुन्हा 3 त्रिक 9, पुन्हा 3 त्रिक 9 आणि पुन्हा 3 त्रिक 9. 9 9 9 9 आपलं उत्तर आलेलं आहे. आता शेवटचे 2 अंक सोडले, इथं पॉइंट येणार, परंतु हा पॉइंट आहे 1 अंक सोडून, म्हणून अजून एक घर पुढे येणार. आपले फिक्स 2 आणि हा इथला एक 3. 1 2 3 सोडून आपल्याला इथे पॉइंट द्यावा लागेल. झालं इथे याचं उत्तर. बघा 9.8 चे 4% किती येणार, तर आपल्याला सरळ याचा गुणाकार करावा लागेल. गुणाकार केला तर काय, 98 गुणिले 4, याचा गुणाकार करू. 4 8 32, 9 चौक 36, 36 37 38 39. आता हे काय आलं, 392 आलं. आपल्याला आता काय करायचं, आपले फिक्स आहे शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. बघा 1 2, परंतु हा इथला 1 येईल ना, ह्या पॉइंट नंतरचा 1, 1 2 3, टोटल 3 होत आहेत. इथे पॉइंट देऊन टाकू आणि इथे काय नाही म्हणून 0. खूप सोपं आहे. सरळ गुणाकार करायचा आणि जे पण उत्तर येणार त्याचे शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. ही ट्रिक आहे, हे फिक्स आहे. आणि त्याच्यामध्ये इकडचे जे पॉइंट आहे ते किती अंक सोडून आहे तो अंक पण त्या 2 मध्ये काउंट करायचा आणि काउंट केल्यानंतर टोटल जेवढे होतात तेवढं सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. एवढं सोपं आहे. आता आपण काय केलं, इकडच्या साईडनी पॉइंट आला ते एक्झाम्पल पाहिले, इकडून पॉइंट आला तेही एक्झाम्पल पाहिले. आता आपल्याला जेव्हा इकडून पण पॉइंट इकडून पण पॉइंट, दोन्ही पण साईडनी जर पॉइंट असेल तर ते कसं सोडवायचं त्याचे पण एक्झाम्पल आपण काय करू लगेच पाहू. या अगोदर आपण जे एक्झाम्पल पाहिले त्याच्यामध्ये एकच पॉइंट होता संख्येमध्ये. आता दोन्ही पण संख्येमध्ये पॉइंट आलेला आहे. काय प्रश्न आहे की 42.5 चे 2.5% किती, म्हणजे दोन्ही पण संख्येमध्ये पॉइंट आला तरी पण आपली ट्रिक तीच आहे जी बदलणार नाहीये. काय आपली ट्रिक की दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. पॉइंट सध्या बाजूला ठेवायचा. मग काय संख्या आहे ही, 425 गुणिले 25, याचा आपल्याला गुणाकार करायचा. 25 5 125, 25 दुने 50 60 62, 25 चौक 100 आणि 6 106. बघा इथे काय मिळाले आपल्याला, ती संख्या आपण इथे लिहून घेऊ. सगळ्यात पहिले आपण काय केलं, दोन्ही संख्यांचा गुणाकार केला. ती संख्या आपल्याला इथे मिळालेली आहे 10,625. आता पुढची स्टेप काय आहे, आपल्या नियमानुसार फिक्स शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यावा लागतो. आपले शेवटचे 2 अंक आणि इथे पण जो पॉइंट आलेले आहे ते पॉइंट नंतरचे टोटल अंक ते घ्यायचे आहे. बघा इथे एक पॉइंट आहे, या पॉइंट नंतरचा 1 आणि ह्या पॉइंट नंतरचा 1 किती झाले, 1 2 आणि आपले 2, असे टोटल झाले 4. म्हणून आपल्याला इथे 1 2 3 4 सोडून इथे पॉइंट द्यावा लागेल. कसे दिले आपण पॉइंट, 4 अंक सोडून कसे दिले, आपले फिक्स 2 असणार आणि इकडचे हे घेतले 2, पॉइंट नंतरचे शेवटचे 2. बघा आता पुढचं उदाहरण घेतलेलं आहे आपण 12.12 चे 1.2% बरोबर किती. सगळ्यात पहिले आपण काय करून घेऊ, बघा गुणाकार केला सरळ इथे आपण काय करणार, 1212 गुणिले 12, 12 दुने 24, 12 1 12 13 14, 12 दुने 24 आणि 1 25, 12 1 12 13 14. काय उत्तर मिळालं आपल्याला इथे, 14,544. नॉर्मल पद्धतीत गुणाकार करून घेतला. शेवटची 2 अंक सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा आहे, ही आपली ट्रिक आहे. आणि इथल्या पॉइंट नंतरच्या टोटल संख्या मोजायच्या. बघा ह्या पॉइंट नंतर 1 2 आणि ह्या पॉइंट नंतरची 1. आता 1 2 आणि ही 1 3. बघा आपले 2 आणि हे 3 असे टोटल किती झाले, 5 झाले. म्हणून 1 2 3 4 5 हे सोडून इथे द्यायचा पॉइंट आणि इकडे काहीच संख्या नाही म्हणून इथे देऊन टाकायचा 0, जे की आपल्याला इथे आपलं उत्तर मिळालेलं आहे. बघा आता पुढची संख्या आपल्याला काढायची आहे 5.25 चे 1.5% बरोबर किती. सरळ आपण इथे काय करणार, पहिल्या स्टेपला नॉर्मल पद्धतीत गुणाकार करून घेणार. बघा काय करावं लागेल आपल्याला इथे, 525 गुणिले
15. 525 गुणिले 15. याचा आपण काय करू, इथे नॉर्मल पद्धतीत गुणाकार करून टाकू. बघा 15 5 75, 15 दुनी 30 आणि 7 37, 15 5 75 आणि 3 किती 78. काय उत्तर मिळालं आपल्याला 78 75. आता हे जे काही उत्तर मिळालेलं आहे हे नॉर्मल पद्धतीत पहिला गुणाकार केला. आता काय करायचं पुढे, हे अंक आपले किती आहे फिक्स ट्रिकनुसार फिक्स 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे. आपले 2 आणि ह्या पॉइंट नंतर बघा 1 2, या पॉइंट नंतर 1, हा पॉइंट नंतरचे टोटल मोजू 1 2, हे बघा हे 1 2 आणि हा एक 3. आपले 2 आणि हे 3 टोटल झाले 5. बघा आता 1 2 3 4, हे तर 4च झाले. मग 5वा नाहीये म्हणून आपण तिथे 0 घ्यायचा, जो झाला 5वा, आणि इथे द्यायचा पॉइंट आणि इकडे काय नाही म्हणून घ्यायचं 0. झालं आपलं इथेच उत्तर. बघा पुढचं काय काढायचं आहे, 4.25 चे 1.2% बरोबर किती. पुन्हा काय करायचं, नॉर्मल पद्धतीत करून घ्यायचा गुणाकार. 425 गुणिले 12, 12 पंचे 60, 12 दुनी 24 आणि 6 30 आणि 12 चौक 48 आणि 3 51. जे आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे ते आपण इथे लिहून घेतलं. आता पुढे काय करायचं, आपले फिक्स काय ट्रिक आहे, शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे. ही आपली ट्रिक आहे. आपले 2 आणि हे बघा ह्या पॉइंट नंतर हा 1 हा 2 आणि ह्या पॉइंट नंतरचा हा 1, किती झाले 1 2 3. बघा हे 3 आणि आपले 2 असे टोटल किती झाले, 3 आणि 2 5 झाले. म्हणून बघा 1 2 3 4, इथे काही नाही म्हणून एक 0 घ्यायचा, इथे द्यायचा पॉइंट आणि पॉइंटच्या अलीकडे पण एक 0 देऊन टाकायचा. बघा आता हा पॉइंट घेतला, पॉइंट नंतर हे शेवटचे जे 2 0 आहे याला काही व्हॅल्यू नाहीये, म्हणून सरळ आपण एवढं सुद्धा याचं उत्तर म्हणू शकतो 0.051. लास्ट एक्झाम्पल आहे. आपण याच्यामध्ये काय करतोय बघा, एक कॉमन ट्रिक असा आहे की नॉर्मल पद्धतीत यांचा गुणाकार करून घ्यायचा. नॉर्मल पद्धतीत गुणाकार करून घ्यायचा. गुणाकार केल्यानंतर आपल्या ट्रिकनुसार शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा, आणि जर त्याच्यामध्ये पॉइंट आहे किंवा पॉइंट नाही, पॉइंट नसेल तर फिक्स 2 अंक सोडून द्यावा लागेल, आणि पॉइंट जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पॉइंट नंतरच्या टोटल अंक मोजायचे आणि आपले 2 त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि शेवटचे टोटल तेवढे मोजून पॉइंट देऊन टाकायचा. बघा आता शेवटचं एक आहे, पुन्हा काय करू आपण इथे गुणाकार करू. किती करू आपण इथे, 324 गुणिले किती करावं लागेल 11. 324 गुणिले 11, 11 4 44, 11 दुनी 22 23 24 25 26, 11 3 33 34 35. आपल्याला काय उत्तर मिळालं इथे 35 64. आता बघा आपले फिक्स आहे 2 आणि हा 1 आणि हा 1, 2 आणि 2 किती 4, म्हणून 1 2 3 4 इथे द्यायचा पॉइंट, इथे काय नाही म्हणून 0 घेतला. खूप सोप्या पद्धतीची ट्रिक आहे. इथे पॉइंट असेल किंवा पॉइंट नसेल, टोटल एक्झाम्पल आपण कव्हर केलेले आहेत. पॉइंट नसणाऱ्या संख्यांचा ऑलरेडी मी टॉपिक कव्हर केलेला आहे आणि याच्यामध्ये पॉइंट आलेले आहेत. बघा आपण जेव्हा एकाच संख्येमध्ये पॉइंट आला तर कसं करायचं, किंवा दोन्हीकडनं पॉइंट आलं तर कसं करायचं, टोटल एक्सप्लेनेशन केलेलं आहे. व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा एकदा फायनली समजून सांगते की काय करायचं. ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची जर टक्केवारी काढायची आहे, काय करायचं, दोन्ही बी संख्यांचा पहिले गुणाकार करून घ्यायचा. गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येणार आहे त्याचे शेवटचे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. फिक्स आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटीशी गोष्ट ऍड करावी लागते. या पॉइंट नंतर टोटल किती संख्या येतात त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि त्यानुसार पॉइंट देऊन टाकायचा. एवढं सोपा हा टॉपिक होता, आणि बाकीचे जे टक्केवारीचे उदाहरणं आहेत ते पण आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये व्यवस्थित समजून घेऊ.